मित्रांनो, तुम्हाला टाईप 2 डायबिटीज झाला का झाला? बहुतेक लोक असं समजतात की टाईप 2 डायबिटीज म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी कमी होणं. पण खरी गोष्ट वेगळी आहे. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची अजिबात कमतरता नाही आहे. उलट तुमचं शरीर गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन बनवतं आहे. पण समस्या अशी आहे की तुमचं शरीर त्या इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही. म्हणजेच तुमच्या पेशी त्या इन्सुलिनला रेजिस्ट करत असतात. आता ही स्थिती इन्सुलिन रेजिस्टन्स या नावाने ओळखली जाते आणि हेच टाईप 2 डायबिटीजचं मुख्य कारण असतं. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शरीर अधिकाधिक प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करत राहतं. पण ही वाढ जर आपण योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलाद्वारे जर मोडली तर तुमचा डायबिटीस नक्कीच नियंत्रणात येऊ शकतो. नुसताच नियंत्रणात येत नाही तर तो रिव्हर्स किंवा रिमिशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही योग्य आहाराचे नियम पाळले आणि लाईफस्टाईलमध्ये जर थोडासा बदल केला आणि तो आत्मसात केला तर पुढच्या 3 ते 5 दिवसातच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येऊ शकते. म्हणूनच टाईप 2 डायबिटीज फक्त औषधांनीच नव्हे तर योग्य आहार आणि जीवनशैलीच्या बदलांनी देखील नियंत्रणात आणता येतो. हे बदल कसे करायचे यासाठी मी दर महिन्यातून एक कार्यशाळा घेत असतो. ती कार्यशाळा करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.